पॉलिटीमधला सर्वात महत्त्वाचा टॉपिक आहे घटनादुरुस्ती. तर चला बघूया. बघा, राज्यघटनेच्या भाग 20 आणि कलम 368 जे आहे ना, ते घटनादुरुस्तीशी संबंधित आहे. सेकंड मुद्दा, हे जे विधेयक आहे ते मंत्री किंवा खाजगी सदस्य कोणत्याही सभागृहामध्ये मांडू शकतं. आता कोणतंही सभागृह म्हणजे फक्त संसदेचे सभागृह म्हणजे राज्यसभा किंवा लोकसभा. विधिमंडळामध्ये हे जे विधेयक जे आहे ते मांडलं जात नाही. आणि हे जे असं विधेयक आहे ते मांडण्यासाठी राष्ट्रपतीची परवानगीची अजिबात गरज नसते. आणि हे जे विधेयक आहे ना, हे प्रत्येक सभागृहामध्ये विशेष बहुमतानं संमत होणं गरजेचं असतं. आता विशेष बहुमत म्हणजे काय माहिती आहे का? तर एकूण म्हणजे सभागृहाच्या एकूण सदस्य संख्या, त्याचबरोबर उपस्थित व मतदान करणाऱ्यांचे 2/3 वोट, ते ह्याला आपण काय म्हणतो? विशेष बहुमत म्हणतो. आता 24 अमेंडमेंट म्हणजे 24 अमेंडमेंट 1971 याच्यानुसार राष्ट्रपतीला याला परमिशन देणं अनिवार्य आहे. नाकारू पण शकत नाही किंवा माघारीसुद्धा पाठवू शकत नाही आहे. आणि समजा एखादे विधेयक असेल, ते घटक राज्यांबद्दल संबंधित असेल, तर निम्म्या घटक राज्यांच्या विधिमंडळाने त्याला मान्यता द्यायची आहे. परंतु ही जी मान्यता आहे ना, ती लक्षात घ्यायची किंवा ती मनावर घ्यायची की नाही, हे बंधनकारक नाही आहे राष्ट्रपतीला. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, इथे ना संसदेच्या विशेष बहुमताने मूलभूत हक्क आणि DPSP म्हणजे मार्गदर्शक तत्त्व या दोघांमध्ये बदल करता येतात. आणि जे संसदेच्या विशेष व राज्यांच्या संमतीने कधी जर घटक राज्यांशी संबंधित कुठली गोष्ट असेल, मग हे जे 8 पॉईंट आहे की नाही, हे 8 पॉईंट ह्याच्यावर आपण एक ट्रिक बघणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि संसदेचं साधं बहुमत, तर ह्याच्यामध्ये सुद्धा काही पॉईंट्स आहेत. आय होप तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग.